हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात विविध रस्त्यांच्या कामासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतामध्ये ये-जा करण्यासाठी पांदन रस्ता डांबरीकरणासाठी शासनाकडून मोठा निधी खेचून आणला असून हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पांदन रस्ता डांबरीकरणाचं काम केलं जात आहे। त्यामुळे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात असलं तरी सेनगाव तालुक्यातील चोडी ते सवणा गावाला जोडणाऱ्या आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चौंडी ते सवणा या पांदन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयातून या पांदन रस्त्याचं काम व्हावं यासाठी 22 सप्टेंबर 2023ला या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून संबंधित ठेकेदारानं आजपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरील अनेक ठिकाणी पुलाचं काम अर्धवट अवस्थेत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर ज्या ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारानं पर्यायी रस्ता सुद्धा काढला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करता येत नाहीये। पेरणीचे दिवस जवळ आल्यानं शेतकरी खते बियाणे शेतातील गोठ्यावर घेऊन जात असताना रस्ताच नसल्यानं ये-जा करावी कशी यामुळे शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत। आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आणि प्रशासनानं चौंडी ते सवणा रस्त्याच्या कामाकडे लक्ष घालून संबंधित ठेकेदार याने रस्ता डांबरीकरण करण्यासाठी विलंब आणि पुलाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी पर्यायी रस्ता काढला नाही यामुळे सर्व इतर ठेकेदाराला या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम देऊन रस्ता पावसाळ्यापूर्वी करून द्यावा अन्यथा शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे। NTV न्यूज मराठी हिंगोली।